वुमन वर्सेस वुमन नको आहे, वुमन विथ वुमन पाहिजे, तेव्हा खरी ताकद दिसते. त्यात बाईची सगळ्यात मोठी दुश्मन ही बाईच असते. मग ते कधी सासू सुनेला कमी लेखते, तर कधी सून सासूला समजून घेत नाही. कधी ऑफिसमध्ये एक बाई दुसऱ्या बाईला खाली खेचते, तर एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला खाली खेचण्याचा प्रयत्न करते. पण खरं सांगू, जर एखाद्या बाईने दुसऱ्या बाईला खाली खेचण्याच्या ऐवजी जर तिची साथ दिली ना, तर ती बाई खरंच खूप मोठं काहीतरी करू शकते. आणि अशाने समाज बदलायला वेळ लागणार नाही. बाईने बाईची दुश्मन न होता एकमेकांची साथ दिली पाहिजे. कारण एकमेकांची साथ असेल तर आपण सगळं जगही जिंकू शकतो. आपण सगळ्या एकाच प्रवासात आहोत. कोणीतरी मुलगी आहे, कोणीतरी सून आहे, कोणीतरी आई आहे आणि कोणीतरी आपलं स्थान ऑफिसमध्ये बनवत आहे. मग ती वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो किंवा एक आई असो. त्याने जर एकमेकांची साथ दिली तर आपण खूप काही करू शकतो. तर जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आजच्या माझ्या व्लॉगची सुरुवात अशी काहीशी झाली. सकाळचं मी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं, नंतर मी माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ड्रायफ्रूट्स खाल्ले, त्यानंतर ड्रायफ्रूट प्युरी. मी माझ्या हस्बंडसाठी ग्रीन टी बनवते आणि मी स्वतः चहा घेते, तर मी हस्बंडसाठी ग्रीन टी घेतली आणि चहा माझ्यासाठी. त्यानंतर बेबीलाही ड्रायफ्रूटची प्युरीज खाऊ घालते मी सकाळी उठल्यानंतर, तर त्याला तेही खाऊ घातलं. त्यानंतर मी आंघोळ केली. केल्यानंतर देवाची पूजा छान अशी केली. अगदी मन प्रसन्न झालं माझं. त्यानंतर लागले ते म्हणजे पटकन स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये काय बनवायचं हा विचार चालू होता. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की हां, मी काल आणली होती बाजारातनं गवारीची शेंग. मी खूप दिवसातनं गवारीची शेंग खाणार होते. कारण इकडे म्हणजे आम्ही जिथे राहतो गुजरातमध्ये, तिथे खूप महाग असते गवारीची शेंग. त्यामुळं आम्ही जास्त कधी घेत नाही आणि माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत, तर नाहीच घेत शक्यतो. पण यावेळी घेतली होती आम्ही. मस्त अशी गवारीची शेंग खायची होती मला, ते पण हिरव्या मिरचीमधली. इथे मी हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतले. तोपर्यंत तेल कढईमध्ये ठेवलं तापायला आणि त्या तेलामध्ये अगदी सुरसुरणारे हिरव्या मिरच्याचे काप टाकले. त्यानंतर जिरं मोहरे घातलं, हळद घातलं, मीठ घातलं आणि धुवून घेतलेली शेंग घातली आणि त्यामध्ये मी घातलं कूट आणि ती शेंग छान अशी परतत होती, वाफाळली होती आणि शिजली पण होती. तोपर्यंत मी इकडं पीठ मळून घेतलं होतं, ते पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं. आणि आता बनवूयात चपात्या. तर चपात्या बनवण्याची कालची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी इथं पटकन चपात्या पण बनवून घेते आणि आणखीन एक नवीन ट्रिक तुमच्यासाठी लवकरच येणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल हे मला नक्की 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 कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू.